नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीमध्ये आपण सुरू केलेले आहे चॅप्टर नंबर 3 HCF अँड LCM म्हणजे लसावी आणि मसावी. ह्या लसावी आणि मसावीमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 12 म्हणजे सराव संच 12 पर्यंत घेतलेला होता. ह्याच्यामध्ये आपण HCF म्हणजेच मसावी काढण्याची पद्धत, त्याच्यामध्ये आपण डिव्हिजन मेथडसुद्धा बघितलेली आहे. हे सगळं बघितलेलं आहे. आता ह्याच्या पुढे आपण LCM म्हणजेच लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य, तर हा जो आहे तो आपण इथे बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला बघावं लागणार आहे प्रॅक्टिस सेट 13 म्हणजे सराव संच 13. तर हा जो लसावी आहे किंवा LCM आहे तो कसा काढतात तो आपण इथे बघणार आहोत. अर्थातच आपण HCF काढलेला आहे त्याच पद्धतीने हा LCMसुद्धा काढायचा आहे. थोडासा फरक आहे. बाकी तुम्ही HCF जर काढला तर LCMसुद्धा तुम्हाला काढता येऊ शकतो. तीच प्रोसिजर आहे, तीच पद्धत आहे. थोडासा बदल आहे. काय बदल आहे तो आपण इथे बघणार आहोत. तर चला बघूया प्रॅक्टिस सेट 13. फाइंड LCM म्हणजे लसावी काढा. हा जो पहिला क्वेश्चन आहे तो आपण सोडवणार आहोत. त्या पहिल्या क्वेश्चनमधलं पहिले एक्झाम्पल मी इथे लिहितो. 12, 15 असे 2 नंबर दिलेले आहेत. त्याचा आपल्याला LCM म्हणजेच लसावी काढायचा आहे. तर हा जो लसावी आहे तो आपण इथे काढून घेणार आहोत. पहिल्यांदा फॅक्टर पाडायचे. पहिल्यांदा मी इथे 12 म्हणजेच 12 असे फॅक्टर पाडतो. मागे जसे फॅक्टर पाडलेले होते तसेच बघा. बेसक 12, बेत्रिक 6, हा तीनानेच भाग जाईल. 3 एके 3 म्हणजेच हा आहे 12. तो काय आहे 2 × 2 × 3. त्याच्यानंतर पुढचा आहे 15. तो बघा इथे. आता 15ला 15ला 2ने भाग जाणार नाही, 3ने जाईल. 3 5 15, 5 एके 5 ह्या पद्धतीने. इथे 15 इथे बघा 3 × 5. आता इथे LCM किंवा ज्याला आपण म्हणतो लसावी, हा जो लसावी काढताना आपण काय करणार तर पहिल्यांदा घेणार कॉमन आहेत. त्याच्यानंतर आता कॉमन कोणतेच नाही, मग राहिलेले सगळे घ्यायचे. हे राहिलेले होते ते सुद्धा आपण इथे घेतलेले आहेत. आपण HCF काढताना काय केलेलं होतं की जेवढे कॉमन आहेत दोघांमध्ये सुद्धा जी सामायिक आहेत तेवढेच घेतलेले होते. इथे तसं करायचं नाही. कॉमन घ्यायचेत आणि राहिलेले सगळे घ्यायचे. HCFमध्ये आणखी आपण एक बघितलेलं होतं की समजा 3 संख्या दिलेल्या होत्या तर तिन्हीमध्ये सुद्धा कॉमन पाहिजे. LCMमध्ये जसं नाही. 3 संख्या दिलेल्या असतील आणि 2मध्ये कॉमन असेल तरीसुद्धा चालतो आणि त्याच्यानंतर राहिलेल्या सगळ्या संख्या घ्यायची आहे. HCFमध्ये तसं नाही आपण केलेलं. HCFमध्ये फक्त कॉमनच घेतलेलं होते. HCFमध्ये फक्त आपल्याला कॉमन म्हणजे सामायिकच घ्यायचे असतात. तर LCMमध्ये सुरुवातीला कॉमन घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर राहिलेल्या सगळ्या घ्यायच्या आहेत. बघा आता 3 2 6, 6 2 12, 12 5 60, 3 2 6, 6 2 12, 12 5 60. म्हणजेच आपला LCM किती आलेला आहे, लसावी किती आलेला आहे 60. तर ही अशी आपण लसावी किंवा LCM काढतो. HCF जसं काढलं होतं तसंच, फक्त HCFमध्ये आपण मसावीमध्ये आपण कॉमन म्हणजे सामायिक घ्यायचं. तर LCM म्हणजे लसावीमध्ये आपण कॉमनसुद्धा घेतो आणि राहिलेले सगळेसुद्धा घेतो. तर या पद्धतीने आहे लसावी आणि मसावी. हा छोटासा फरक आहे. बाकी फॅक्टर अवयव आपण आहे त्याच पद्धतीने काढत असतो. तर ही लसावी आहे. एक सोडून दाखवल्यानंतरसुद्धा तुमच्या लक्षात आलेलं असेल. सोपं आहे ते. आता दुसरं घेऊया. दुसरं एक्झाम्पल आहे 6 8 10. त्याच्यातलं 6चं आपण फॅक्टर बनवूया. बघा बेत्रिक 6, 3 एके 3. हा 6 आहे. त्याचे फॅक्टर लिहूया 2 × 3. त्याच्यानंतर दुसरं 8. त्याचे फॅक्टर घेतो मी इथे 2 4 8. त्याच्यानंतर 2 2 4. त्याच्यानंतर 2 1 2.
बे चौक 8, बे दूनी 4, बे एके बे. 2 × 2 × 2. आणखी एक राहिला, त्याचंसुद्धा मी इथे फॅक्टर पाडतो. 10. बघा, बे पंचे 10, 5ला 5नेच भाग जातो. 5 एके 5, म्हणजेच 10. 10चं काय आहे? 2 × 5. आता आपण LCM म्हणजेच लसावी, हा जो लसावी काढणार, पहिल्यांदा आपण काय घेणार? कॉमन 2 आहे. त्याच्यानंतर कॉमन काही आहे का? नाही. मग आपण लिहिणार 3 × 2 × 2 × 5. हा राहिलेला 3 आहे, 2, त्याच्यानंतर हा 5. अशा पद्धतीने आपण घेतलेला आहे. त्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. बेत्रिक 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 24 पंचे किती येतात? 24 पंचे 120, 120 येतात. तर हा झाला आपला लसावी LCM. तर ही सोपी आहेत, ती सहज तुम्ही समजून घेऊ शकता. आता पुढचं एखादं थोडंसं मोठं घेऊया आपण, साधारणतः मोठं वाटेल असं. आता मी चौथं घेतलेलं आहे, 4th. त्याच्यामध्ये सुद्धा 10 आहे. बघा, बे पंचे 10, 5ला 5ने भाग जातो. 5 एके 5. 10 आहेत, त्याचे फॅक्टर 2 × 5. त्याच्यानंतर मी दुसरा घेतो 15. बघा, 2ने भाग जाणार नाही, 3ने. 3 5 15, 5 एके 5. जेव्हा 15 आहे तो काय होणार आहे? 3 × 5. त्याच्यानंतर आणखी पुढे 20. बे के बे, बे 0 0, बे पंचे 10. आता इथे 5नेच भाग जाईल. 5 एके 5. म्हणजे हा जो 15 आहे, सॉरी 20 आहे. बघा, 2 × 2 × 5. आता LCM म्हणजेच लसावी आपण इथे काढणार. सुरुवातीला काय घेणार? कॉमन. आता तुम्हाला मी मागेच म्हटलेलं होतं, HCFमध्ये समजा 3 नंबर दिलेले असतात तर तिन्हीमध्ये कॉमन पाहिजे, तिन्हीमध्ये सामायिक पाहिजे. परंतु HCFमध्ये, सॉरी LCMमध्ये तसं नाही. 2मध्ये असला तरी सुद्धा चालतो. बघा, हा इथे आहे, हा इथे आहे. इथे नसला तरी चालेल. हा 2 घेतला आपण. त्याच्यानंतर इथे 5 तिन्ही ठिकाणी आहे. बघा, आता राहिलेलं काय आहे? 3 आहे आणि 2 आहे. 3 × 2. बघा, बे पंचे 10, 10 त्रिक 30, 30 दुने 60. पुन्हा काय आलं आपलं लसावी? 60 आलेला आहे. 5वं घेतो मी 45, 86. पहिल्यांदा आपण काय करू? 45 घेऊ. 45 कशाने भाग जाईल? 3ने. 3 एके 3. इथे 1 उरतो, 15 होतील. 3 5 15, 3 5 15, 5 एके 5. हे 45चे आहेत 3 × 3 × 5. त्याच्यानंतर 86. 2ने भाग जातो. बे चौक 8, बेत्रिक 6. आता 43 आहे. कोणा भाग जातो का? नाही. हा काय आहे? आपला प्राईम नंबर असतो. हा त्याला भाग जाणार नाही. 43 घे, 43. म्हणजेच इथे मी 86चं घेतो. 2 × 43. आता LCM म्हणजेच लसावी काय घेणार? लसावी इथे काहीच कॉमन नाही, मग सगळंच लिहिणार. 3 × 3 × 5 × 2 × 43 सगळं लिहून घेतलं. बघा, 3 त्रिक 9, 9 5 45, 45 दुने 90, 90
गुणिले 43. मी ते साईडला थोडंसं करून बघतो. 90 गुणिले 43. हां, 0 शून्याने गुणल्यानंतर शून्यच येतात. दुसऱ्या स्टेपला 1 शून्य घ्यायचा, तिसऱ्या स्टेपला 2 शून्य, चौथ्या स्टेपला 3 शून्य, असे शून्य वाढत जातात. दुसऱ्या स्टेपला 1 शून्य घेतला, 1 0 घेतला. 9 त्रिक 27, हातचे आले 2, 9 चौक 36, 37, 38. 0 7 8 3 आहे. जे अशा पद्धतीचा गुणाकार आहे, तर तुम्ही साईडला कुठेतरी करून बघायचा, इथेच करायचं नाही. मी केलेलं आहे तसं आहे, तुम्हाला दिसावं म्हणून मी इथेच केलेलं आहे. तुम्ही इथेच करायचं नाही, साईडला कुठेतरी करायचा. असं तिथल्या तिथे केलं तर ते घाण दिसायला बरोबर दिसत नाही. हा 3870. हा झाला आपला लसावी LCM. तर हा लसावी आपण काढलेला आहे. आता पुढे आणखी एक घेऊया. 6वं एक्झाम्पल ते आहे 15 30 90. एक एक करून घेऊया आपण. पहिल्यांदा 15 15. बघा 15 15 3ने भाग जातो. 3 5 15, 5 1 5. 15चं लिहून घेतो मी इथे 3 × 5. दुसरं 30. आता इथे 2ने भाग जाईल. बे के बे 1 उरतो, 10 होतात. बे 5 10. आता इथे 3ने भाग जाईल. 3 5 15, 5 1 5. 30. 2 × 3 × 5. इथे बघूया आपण. इथे 90. 2ने भाग जाईल. बेचोक 8, 1 उरतो, 10 होतात. बे 5 10. आता 3ने भाग जाईल. 3 1 3. इथे 1 उरतो, 15 होतात. 3 5 15, 3 5 15, 5 1 5. मग आम्ही इथे लिहितो 90. 2 × 3 × 3 × 5. आता आपण याचा काढणार LCM म्हणजेच लसावी. कॉमन घेऊया. काय कॉमन आहे? 3 कॉमन आहे. त्याच्यानंतर आणखी काय कॉमन आहे? 5 कॉमन आहे. आणखी काय आहे? ह्या दोघांमध्ये कॉमन आहे इथे 2. अजून काही कॉमन दिसतं का इथे? काहीच कॉमन दिसत नाही. इथे 3 राहिलेला आहे शिल्लक, तो आपण इथे लिहून घेऊया. बघा मग काय येणार इथे? 3 5 15, 15 2 30, 30 त्रिक 90, 90. 90 हा काय आपला LCM लसावी. म्हणजे बघा 15ने सुद्धा 90ला भाग जातो, 30ने सुद्धा 90ला भाग जातो, 90ने सुद्धा 90ला भाग जातो. असं आहे लघुत्तम सामायिक विभाज्य LCM. तर ह्या पद्धतीने आपण LCM काढलेले होते, ते आपण काढू शकतो. आता इथे आपला दुसरा क्वेश्चन आहे, तो दुसरा क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे. तर त्याच्यामुळे आता पहिला क्वेश्चन आपण इथे थांबूया. त्याच्यामध्ये जी काही एक्झाम्पल्स राहिलेले आहेत ती बाकीचे एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायची आहेत. आता आपण दुसरा क्वेश्चन घेऊ. दुसरा क्वेश्चन आहे फाइंड द HCF अँड LCM ऑफ द नंबर्स गिवन बिलो. व्हेरीफाय दॅट देअर प्रोडक्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. म्हणजेच दिलेल्या संख्यांचा लसावी व मसावी काढा. त्या संख्यांचा गुणाकार व त्यांच्या लसावी व मसावीचा गुणाकार समान आहे किंवा नाही ते बघा. इथे आपला एक पॉईंट होता की लसावी आणि मसावी यांचा गुणाकार आणि ज्या संख्यांचा लसावी आणि मसावी काढलेल्या आहेत त्या संख्या त्यांचा गुणाकार हे दोन्ही समान असतात, असं एक आहे इथे. तर मग आपल्याला बघायचं आहे हे समान असतात किंवा नाही. तर त्याच्यासाठी आपण हा दुसरा क्वेश्चन बघणार आहोत. तर त्या दुसऱ्या क्वेश्चनमधलं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते पहिलं एक्झाम्पल मी इथे तुम्हाला सोडवून देतो. बघा पहिले एक्झाम्पल मी घेतो इथे 32 37.
32 आणि 37 अशा दोन संख्या आहेत. पहिल्यांदा 32 कितीने भाग जातो? 2 बे के बे, इथे 1 उरतो 12 होतात, बेसक 12, बे आठी 16, बे चौक 8, बे दुनी 4 आणि बे एके बे. अशा पद्धतीने 32चे आपण फॅक्टर म्हणजे अवयव पाडलेले आहेत. किती आहेत? 1 2 3 4 5. 2 × 2 × 2 × 2 × 2 5. बे दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32. तर हे 32. आता 37चे बघूया आपण इथे. हा जो 37 आहे, ह्या 37ला कशाने भाग जातो? 37 कशाने भाग जात असेल? 37ला भाग जात नाही, तो प्राईम नंबर आहे. 37 एके 37. हे फॅक्टर आहेत 37चे, ते 1 × 37. मी मागे सुद्धा तुम्हाला म्हटलेलं होतं की गुणिले 1 मल्टिप्लाय बाय 1 हा लिहायचाच असतो. तो आपल्याला कधी ना कधी उपयोगात येतो, त्याच्यामुळे तो लिहिणे गरजेचं आहे. आता बघा, इथे आपल्याला कॉमन विचारले तर इथे काहीच कॉमन येत नाही. मग 1 असेल तर 1 कॉमन येतो, म्हणजे आपल्याला HCF काढायला सोपं जातं. बघा, आपण HCF म्हणजेच काय? मसावी काढणार. मसावीमध्ये काय घेतो आपण? फक्त कॉमनच घेतो, 1. मसावी काय आला? 1. त्याच्यानंतर काढणार LCM म्हणजेच लसावी. कॉमन आपण 1 काढलेलं आहे, राहिलेले सगळे लिहायचे. 2 × 2 × 2. त्याच्यानंतर राहिला 37. बघा, तर बे दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32. एकाने गुणल्यानंतर तेवढंच राहतं. 32 × 37. आम्ही इथे साईडला करून बघतो. हां, तर हे किती आलेले आहे? 1084, म्हणजेच 1184. 1184 हे एवढा जो आहे तो आपला लसावी आलेला आहे. तर हा लसावी आणि मसावी. आता इथे बघा, ज्या संख्या आहेत कोणत्या? 32 आणि 37, त्यांचा गुणाकार आणि त्यांचा जो लसावी काढलेला होता, मसावी काढलेला होता किती? 1. त्याच्यानंतर लसावी काढलेला होता 1184. दोन्ही गुणाकार समान आहेत का बघायला सांगितलेला होता. आणि 32 आणि 37चा गुणाकार, 32 आणि 37चा गुणाकार काढला आहे आपण. इथे किती आहे तो? 1184 आणि ह्यांचा गुणाकारसुद्धा तेवढाच होईल. म्हणजेच ह्या ज्या दिलेल्या संख्या आहेत त्या आणि हा जो त्यांचा लसावी आणि मसावी आहे, ह्यांचा गुणाकार दोन्ही काय आहेत? समान आलेले आहेत. तर ह्या पद्धतीने आपल्याला दिलेल्या संख्यांचा गुणाकार, त्यांचा जो लसावी मसावी काढला आहे तो लसावी काढलेला आहे, तो ह्यांचा गुणाकार समान आहेत का ते बघायचं आहे. तर तो समान आहे, दोन्ही ठिकाणी समानच आहे. लसावी आणि मसावी आपण बऱ्याच वेळा काढून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ते काढणं तुम्हाला आता जमतंच. त्याच्यामुळे जास्त एक्झाम्पल तुम्हाला सोडून देत नाही. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया, बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सोडवा. ह्याच्यातलं तिसरं मी घेतो. 15, 60, 15 आणि 60 असं आहेत. 15चं मी इथे अवयव पाडतो. 3 5 15, 5 एके 5. 15, 1 × 3 × 5. आता इथे 60चे मी पाडतो. बे त्रिक 6, बे 0 0, बे एके बे, इथे 1 उरतो 10 होतात, बे पंचे 10. 3 भाग जाईल. 3 5 15, 5 एके 5. आता हा जो आहे 60, त्याचे काय झालेले आहेत? 2 × 2 × 3 × 5. आता HCF म्हणजेच मसावी. मसावी काढताना आता आपण फक्त काय घेतो? कॉमन आहे का? इथे 3 आहे.
3. तर हा जो आहे तो मसावी आपण इथे काढलेला आहे की त्याला 1 × 3 5सुद्धा आहे, सॉरी 5 पण आहे. चला आणखी काय आहे का? नाही. 1 × 3 × 5 1 × 3 × 5 3 5 15 15. हा आपला HCF आला. LCM लसावी किती आलेला आहे आपला? कॉमन पहिल्यांदा लिहून घेऊया. लसावीमध्ये किंवा LCM मध्ये आपण कॉमन लिहितो आणि त्याच्यानंतर राहिलेले सगळे हा आणि हा राहिला 2 × 2. म्हणजे हा जो लसावी तो काय येईल? 3 5 15 2 30 2 60 एवढा आलेला आहे लसावी आणि मसावी. आता आपल्याला दिलेल्या संख्या कोणत्या आहेत? 15 आणि 60 म्हणजे दिलेल्या संख्यांचा गुणाकार 15 × 60 इज इक्वल टू लसावी HCF काय काढला आहे? 15. LCM काय काढला आहे? 60. गुणाकार बरोबर असणार आहे का? अर्थात बरोबरच असेल. इथे सुद्धा 15 × 60 आहे, इथे सुद्धा 15 × 60 आहे. दोन्ही ठिकाणी सारखंच आहे म्हणजे ते समानच येणार आहे. पुढचा गुणाकार करून बघण्याची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीने हे इथे समान येणार आहेत. तर ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला HCF आणि LCM लसावी आणि मसावी दोन्ही काढायचे. त्याच्यानंतर ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा गुणाकार, जो लसावी जो मसावी काढलेला आहे त्यांचा गुणाकार दोन्ही समान येतात का हे बघायचं आहे. एवढं बघायचं आहे. अर्थातच इथे तुम्हाला म्हणजे बघा इथे लसावी आणि मसावी यांचा गुणाकार आणि ज्या संख्या असतात त्यांचा गुणाकार दोन्ही नेहमी समानच असतो. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या संख्यांचा जरी चेक केला तरी ते समानच येणार आहे. तर अशा पद्धतीने दुसरा क्वेश्चन होता तो आपण पूर्ण केलेला आहे. हा आपला प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव संच 13 इथे संपलेला आहे. आता इथे आपल्याला थांबायला हरकत नाही. लसावी आणि मसावी म्हणजे LCM आणि HCF हा जो आहे तो तुम्ही पक्का करून घ्या. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 14 घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 14 म्हणजे जो 14 नंबरचा प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये सगळं रिव्हिजनच आहे लसावी आणि मसावीच्या संदर्भात. तुम्हाला लसावी आणि मसावी म्हणजे HCF आणि LCM चांगल्या पद्धतीने जमत असेल तर तो तुम्ही प्रॅक्टिस सेट सोडू शकता. त्याच्यामुळे पहिल्यांदा LCM आणि HCFची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर आपण हा प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया. तुम्हाला अभ्यास करायचा असेल किंवा हे व्हिडिओ पुन्हा बघून अभ्यास करायचा असेल तर व्हिडिओ शोधायला सोपं जावं म्हणून तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करू शकता. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सहज शोधायला सोपं जाईल आणि ते व्हिडिओ बघून तुम्ही पुन्हा अभ्यास करू शकता. त्याच्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.